नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आपलं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भूगोल विभागातर्फे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे टॉपिक किंवा जो मुद्दा बघणार आहोत त्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय प्रभाव परीक्षण या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. तर प्रकरण 3 जे आहे पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन, तर त्यामध्ये आपण याआधी वेगवेगळे मुद्दे अभ्यासलेले आहेत. पर्यावरणीय व्यवस्थापन व नियोजनाची गरज, त्यामध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन भाग 1, पर्यावरणीय नियोजन हा दुसरा मुद्दा, आणि दुसऱ्या मुद्द्यामध्येच 3.2 मध्ये पर्यावरणीय नियोजन, त्यामध्ये स्थूल, मध्यम, सूक्ष्म नियोजन, त्याचबरोबर भारतातील पर्यावरण नियोजन हा मुद्दासुद्धा आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर आज आपण 3.3 म्हणजे तिसरा मुद्दा, महत्त्वाचा प्रमुख मुद्दा म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षण हा अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश आज आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर सविस्तरपणे त्याचा आपण विचार करणार आहोत. तर तो करताना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट त्याची थोडक्यात आपण प्रस्तावना ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पर्यावरणात गतिमान बदल घडून आणण्याचं यामध्ये म्हणजे सामर्थ्य हे मानवामध्ये आहे, आणि मानवाने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक साधन संपदेचा अयोग्य आणि अतिरिक्त स्वरूपात वापर केलेला आहे, आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या या निर्माण झालेल्या आहेत. म्हणूनच मानवाचा पर्यावरणावर प्रभाव पडत आहे किंवा आपला तो जाणवत आहे. तसाच मानवी क्रियांचा सुद्धा प्रभाव पर्यावरणावर पडत आहे, आणि त्यामुळे पर्यावरणाची जी विघातक स्वरूपाची हानी होते त्याचा मानवी जीवन व पर्यावरण या दोन्हीवर सुद्धा त्याचा प्रतिकूल किंवा वाईट असा परिणाम हा होतो, आणि त्यातून अनेक प्रकारच्या गंभीर समस्या या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मानव व पर्यावरण यांच्यामधील संबंध यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक ठरतं. अशा परीक्षणाला पर्यावरण प्रभाव परीक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतर या अभ्यासताना आपल्याला पर्यावरणीय प्रभाव परीक्षण याच्या व्याख्या बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्या बघताना पहिली व्याख्या मन या अभ्यासकाने या ठिकाणी सांगितलेली आहे. तर पर्यावरणीय प्रभाव परीक्षण म्हणजे पर्यावरण व मानव आरोग्यावरील परिणामांची ओळख व भाकीत करणे होय. त्याचबरोबर शासकीय योजना, धोरण, प्रस्ताव, कार्यक्रम, प्रकल्प आणि त्यांच्या कार्यपद्धती या गोष्टींचा अर्थबोध करून घेणे व त्याच्या प्रभावाची माहिती विश्लेषण करून ती सर्व दूर पोहोचविणे हे पर्यावरणीय प्रभाव परीक्षणात महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या, एखादा नियोजित प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतील याचं निश्चितीकरण व मूल्यमापन करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण प्रभाव परीक्षण होय. म्हणजे अशा प्रकारे कुठलाही एखादा प्रकल्प राबवण्यापूर्वी किंवा त्याचा निर्णय घेण्यापूर्वी राबवण्याचा, तर पर्यावरणावर त्याचे कोणते परिणाम होतील ते निश्चितपणे ठरवून आणि त्याचं मूल्यमापन करून किंवा मूल्यमापन करणे ही प्रक्रिया म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. त्यानंतर
पुढची व्याख्या मानवाच्या नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणीय प्रभावाची मानवी हिताच्या दृष्टीने केलेली तपासणी म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. आता या ठिकाणी सुद्धा तिचा अर्थ तोच आहे. मानवी हिताच्या दृष्टीने त्याचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावर काय प्रभाव पडेल हे या ठिकाणी त्याचा अभ्यास किंवा परीक्षण करणे म्हणजेच पर्यावरणीय प्रभाव परीक्षण होय. तर अशा प्रकारे या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश. आता या ठिकाणी तर पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. तर पहिला उद्देश जो आहे, नियोजनकर्त्यांना पर्यावरणात्मक माहिती उपलब्ध करून देणे. आता नियोजनकर्ते म्हणजेच काय, एखादा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू करावायचा असेल तर त्या नियोजनकर्त्यांना त्या प्रदेशातील किंवा त्या भौगोलिक प्रदेशातील किंवा त्या क्षेत्रातील पर्यावरणात्मक माहिती उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्या पर्यावरणीय प्रभाव किंवा त्याचा प्रभावाचा या ठिकाणी काय परिणाम होऊ शकतो त्याची म्हणजे त्याची जर माहिती उपलब्ध असेल तर ते त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू शकतात. म्हणून त्यांना त्याची माहिती उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर निर्णय घेताना सर्व पर्यावरणात्मक घटकांचा अभ्यास करणे. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना जे काही सर्व पर्यावरणीय घटक आहेत त्याचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. म्हणजेच तो निर्णय घेणं त्यांना त्या ठिकाणी सोपं किंवा सहजपणे त्यांना ते शक्य होऊ शकतं. तिसरा म्हणजे जनतेचा सहभाग नोंदवणे. आता या ठिकाणी पर्यावरणीय प्रभाव परीक्षणामध्ये या ठिकाणी जनतेचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजेच कुठलाही एखादा प्रकल्प असेल तो राबवण्यासाठी जनतेचा सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणजेच जनतेला त्याचं महत्त्व असेल किंवा त्याचे तोटे असतील वगैरे वगैरे किंवा त्यांची मतं असतील जनतेची, हे त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे जनतेचा सहभाग हा वेगवेगळ्या कारणांनी किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांमार्फत तो समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा उद्देश, एखादा प्रकल्प करताना त्याचा यांत्रिक व नियंत्रणात्मक खर्च कमी करणे. आता प्रकल्प उभारायचा म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रकल्पाचा खर्च जो आहे कमीत कमी कसा येईल किंवा कमीत कमी खर्चामध्ये कसा तो प्रकल्प उभारता येईल. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं यांत्रिकीकरण असेल व त्या ठिकाणी त्याचा विविध प्रकारचा जो खर्च असतो, म्हणजे त्या ठिकाणी अगदी ऊर्जा असेल, ऊर्जा साधने असतील किंवा लेबर असेल, स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर असेल, म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात, लँड असेल किंवा पाणी असेल वगैरे सगळ्या अनेक गोष्टींवर त्या ठिकाणी कसा कमीत कमी खर्चातून हा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू करता येईल या बाजूसुद्धा त्या ठिकाणी बघणं हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढचा उद्देश, साधन संपदांचे संवर्धन व जतन करताना शासन व जनतेला मार्गदर्शन करणे. आता प्रकल्प उभारताना त्या ठिकाणच्या ज्या साधन संपदा असतील, म्हणजे वनसंपदा असेल, जमीन असेल, पाणी असेल किंवा इतर ज्या काही संपदा असतात, साधन संपदा, नैसर्गिक साधन संपदा असतात, त्यावर कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्याही प्रकारचे त्यावर परिणाम होता कामा नये. म्हणजे वाईट परिणाम, त्यातून त्या संपदांचा नाश होईल किंवा त्या निरुपयोगी होतील, हे होता कामा नये. म्हणून ते किंवा त्याविषयी शासनाला आणि जनतेला मार्गदर्शन केलं पाहिजे. मार्गदर्शन करणे म्हणजेच काय, ते जनतेला आणि शासनाला पटवून दिलं पाहिजे या प्रकल्पातून कुठल्याही प्रकारची हानी ही, म्हणजे किंवा पर्यावरणावर होणारी हानी असेल किंवा एखादी कुठलीही संपदा असेल तिचा होणारा त्यावर होणारा वाईट परिणाम असेल, म्हणजेच या सर्व गोष्टींविषयी त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. आणि शेवटचा उद्देश म्हणजे विनाशी साधन संपत्तीला पर्यायी साधन संपदा उपलब्ध करून देणे. आता आपण कोळसा वापरला समजा त्या प्रकल्पासाठी, तो विनाशी असतो, किंवा खनिज तेल असेल, म्हणजे
अशा ज्या विनाशी साधनसंपदा आहेत त्या ठिकाणी त्या न वापरता त्या ठिकाणी पर्यायी साधनसंपदा त्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी असेल किंवा सोलर असेल, विंड एनर्जी असेल, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या परत वापरता येतील म्हणजेच पर्यायी साधनसंपदा त्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्या तर त्या ठिकाणी मोठे फायदे त्या प्रकल्पालाही होतील आणि त्याचबरोबर त्या प्रदेशाला म्हणजे त्या ठिकाणचं पर्यावरणीय समतोल असेल किंवा नैसर्गिक साधनसंपदा असेल यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही. म्हणूनच विनाशी साधनसंपत्तीला पर्यायी साधनसंपदा ही त्या ठिकाणी शक्यतो उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आणि सर्वच बाजूंनी फायद्याचं ठरतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जो मुद्दा या ठिकाणी अभ्यासला आहे, पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाचे उद्देश याच्या व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला माझ्या इथं मेलवरती विचारू शकता किंवा प्रत्यक्ष भेटीअंती किंवा प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स.